जुजबी मराठी बोलता आलंच पाहिजे. ते सर्वसामान्यपणे फार आपल्याला काय कठीण मराठी बोलायचं नसतं. कुठे जायचंय, काय नाव आहे, काय गाव आहे, किती पैसे झाले नाहीत काय, हे जे जुजबी जे मराठी आहे ते तरी त्यांना आलंच पाहिजे. आणि वाद आणखी तीव्र झाला. त्यांनी असं म्हटलंय, महाराष्ट्रातील बिघडलेल्या परिस्थितीकडे सर्व नेते, सरकार जबाबदार आहे. कुठल्या परिस्थितीसाठी जी मराठी भाषेची परिस्थिती निर्माण झाली, नेते त्याला जबाबदार आहे, असं राज ठाकरे. हे तर ठीक आहे, ते म्हणतात त्याप्रमाणे, पण हे एक दिवसात झालं का, एक वर्षात झालं का? ह्याचा इतिहास फार मागे जावं लागेल ना. अगदी महाराष्ट्र मिळायच्या अगोदरपासून जावं लागेल. पण एक म्हणणं बरोबर आहे की ज्या राज्यामध्ये जो मनुष्य राहतो त्या राज्याची भाषा त्याला आली पाहिजे. आमचे मराठी भाषिक जे आहेत हे सोनी चांदे गाळणारे जे आहेत त्या सांगली भागातले जे आहेत आटपाडी वगैरे, ते तिकडे जातात तामिळनाडूमध्ये, तामिळ भाषा बोलतात. अगदी लुंगी बिंगी दिसून वगैरे आपल्याला ते प्रसिद्ध नाही, मराठी बोलतात. किंवा आमचे लोक जे आहेत, अनेक लोक बडोद्याला गेले, इंदोरला गेले, स्थायिक झाले, ते तिकडच्या भाषा बोलतात. आणि म्हणून इथली भाषा हा ही आली पाहिजे. पण त्याच्याकडे हे खरं आहे, पहिल्यापासूनच अतिशय कडक रीतीने जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर अशी परिस्थिती आली नसती. तरी मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, इतर मंत्री सांगतायत, माझं स्वतःचं मत आहे या बाबतीमध्ये. ही जी सगळी लोक जे आहेत यांचं महिन्यातून एक दिवस किंवा आठवड्यातून एक तास जो काही ठरवाल तो, ह्या सगळ्यांचे क्लास होत त्यांना जुजबी मराठी बोलता आलंच पाहिजे. सर्वसामान्यपणे फार आपल्याला काय कठीण मराठी बोलायचं नसतं. कुठे जायचंय, काय नाव आहे, काय गाव आहे, किती पैसे झाले नाहीत काय, हे जे जुजबी जे मराठी आहे ते तरी त्यांना आलंच पाहिजे. आणि जो कोणी दादा की नाही मी मराठी बोलणार नाही, मग मग ते बरोबर आहे. बाकीचं जे काही चालू आहे ते मग त्याच्यावरचा विलास काही लोक करतात, ते मग त्याला काय विलास आहे साहेब